निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर शहरात तुफान राढा। संगमनेर सेवा समितीचे नगरसेवकाचा तुफान राढा। विरोधात प्रचार केला म्हणून घरात घुसून बेदम मारहाण। एकीकडे विजयी सभा होताच संगमनेर शहर साफ करायला निघालेल्या विद्यमान नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे या अशा प्रकारानं नक्कीच संकुचित झाले असणार। मात्र आपल्याच नगरसेवकामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी शहरवासियांना दिलेलं आश्वासन आता फोल ठरतंय का, असा प्रश्न संगमनेरकरांमध्ये पडला आहे। संगमनेर शहरातील भारतनगर या उपनगरात निंदनीय प्रकार घडलाय। या प्रभागातून नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक नूर मोहम्मद शेख आणि त्यांच्या साथीदारानं मुजीब समुद्दीन शेख यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली आहे। आता याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर परिषदेचे नवनिर्वाचित विजयी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांनी या विरोधी पार्टीच्या मुजीब शेख यांच्या घराजवळ मिरवणूक आली असता त्यांना बेदम मारहाण केली। यावेळी त्यांच्यासोबत आरोपी सलीम हजी शेख, इम्रान गनी शेख, दानिश सलीम शेख, सलमान सलीम शेख, वसीम अब्दुल रहमान शेख, उमर अली हजी, जमील अजित पठान, अय्या खान शमशेर अली पठान, अदनान साईद शेख, जिसान शहीद शेख, सरजली मोहम्मद शेख, अलीम हजीज शेख, नईम रहमान, रिजवान उस्मान शेख अशा 17 जणांनी या कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉड, चॉपर आदींनी जबर मारहाण केली। यातील जखमींना संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। विद्यमान नगरसेवकांसह त्याच्या 17 समर्थकांवर आता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।